अकबर बादशाहची बेगम, तिला कायम सवय असते लोकांनी माझ्या मागं पुढं करावं म्हणून ती कायम आजारी पडत असते. ती अशीच आजारी पडली. आजारी पडल्यानंतर गोष्ट बिरबलापर्यंत गेली. बिरबलाने एक वैद्य आणला. वैद्याने सांगितलं यांना सुकी सर्दी झाली आहे. मग त्यांनी सांगितलं काय करा तुम्ही लवंगा आणा. त्या लवंगा मोठ्या आणल्या गेल्या आणि मग त्या बेगमला हत्तीवरती बसून त्या लवंगावरती फिरवलं गेलं. आणि मग वैद्याने सांगितलं यांनी जर तुमची सर्दी नाही गेली तर मग तुम्हाला मी गळ्यामध्ये सड्याची माळ पालीची माळ घालेल, त्याने सर्दी नक्की जाईल. मग काय बेगम घाबरल्या. बेगमने लवंगावरती रपेट मारला आणि सांगितलं माझी सर्दी गायब झाली. तेव्हा बादशाहने विचारलं ही अशी सर्दी गेली कशी. तेव्हा बादशाहला वैद्याने सांगितलं की ह्या बेगम जेव्हा बाहेर फिरायला गेल्या होत्या तेव्हा हत्तीचा पाय हा वेलचीवरती पडला होता. वेलची थंड असते. वेलचीचा थंडावा हत्तीतून यांच्यामध्ये गेला. आता मी त्यांना लवंगावरती चालवले. लवंगा ह्या उष्ण असतात आणि मग त्या लवंगातला उष्णपणा हत्तीत गेला, हत्तीतून त्यांच्यात गेला आणि त्यांची सर्दी गायब झाली.